तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शिवक माडिक, तुमचा मराठी युट्यूबर। मी सध्या आहे विरार ईस्ट या ठिकाणी। तर मी आलो गोरेगाववरून मी डायरेक्ट ट्रेन पकडली विरार ईस्ट साठी। विरार ईस्ट वरून तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल फुडपाडा डॅमच्या इथपर्यंत, बरोंडा देवी मंदिर जे त्या डोंगराच्या इकडे आहे। आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे। जर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊया। जाता जाता तुम्हाला मी काही निसर्गरम्य इकडचं जे नेचर आहे आणि आता पावसाळ्याचं क्लायमेट आहे, इकडे जे नेचर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर आपण आपला प्रवास सुरू करूया। तर मित्रांनो हा विरार ईस्टचा एरिया आहे। हा पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता चारी बाजूला हिरवगार दिसत असेल। तर इकडून जीवदानी टेम्पल पण जवळच आहे आणि आपल्याला जायचं आहे बरोंडा देवी मंदिर जे तिकडे आहे। ते एक व्हाईट कलरचं तुम्हाला स्पॉट दिसत असेल, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो इथून खालून पण रोड आहे, तुम्ही वरून पण येऊ शकता। मी ऍक्च्युली प्रिफर केला वरून येण्याचा। हा जो पूर्ण रोड आहे मी तिथून चालत आलोय। तर आपल्याला असं समोर समोर चालत जायचंय त्या तिथपर्यंत। खालून पण रोड आहे, तुम्हाला खालून यायचं असेल खालून पण येऊ शकते। मित्रांनो जाताना हा तुम्हाला असा ह्या ब्रिज पकडत पकडत जायचंय आणि या बाजूला तुम्ही बघू शकता व्ह्यू, पूर्ण डोंगराळ भाग आहे। म्हणजे तुम्ही नेचरचा लुप्त, निसर्गाचा लुप्त घेत घेत तुम्ही ह्या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। आणि तिकडे त्या साईडला बघू शकता तुम्ही गाई म्हशी तिकडे चरत आहेत, त्या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे। आणि मित्रांनो इकडे एक माहिती दिली ह्या डॅम बद्दल। हे जे डॅम आहे जसं आपण ऑटो पकडून आलो या डॅम पर्यंत, फुलपाडा डॅम ह्या डॅमचं नाव आहे। त्याची इन्फॉर्मेशन इकडे लिहिलेली आहे की धरणाच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई। म्हणजे ह्या डॅम बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर ही इन्फॉर्मेशन वसई विरार शहर महानगरपालिकेने दिलेली आहे। पावसामध्ये डॅम आय थिंक पूर्ण भरत असेल त्याच्यामुळे। आणि आपल्याला इथून चालत जायचंय। वॉकिंग डिस्टन्स असेल लगभग पाऊण तास किंवा अर्धा तास, त्याच्याहून जास्त असेल वॉकिंग डिस्टन्स। मित्रांनो तुम्हाला इकडे जर आलात ना, तुम्हाला असं वाटेल की म्हणजे गावचं फील होईल तुम्हाला इकडे। आणि बेस्ट पार्ट हा आहे की इथे तुम्ही पूर्ण शांतता आहे। मित्रांनो जाता जाता तुम्हाला असा व्ह्यू लागेल। तर मित्रांनो बेस्ट पार्ट हा आहे की जर तुम्ही चालत आलात ना तिथून, तर तुम्हाला असं वाटणारच नाही की म्हणजे पाऊण तासाचा रस्ता आहे आणि थोडं आतमध्ये आहे। मित्रांसोबत या आलात तर अजून 10-15 मिनिटं आपल्याला चालायचं आहे। आणि पक्ष्यांचा आवाज येतोय, काही काही फुलपाखरं पण आहेत, काही काही झाडांवर फुलपाखरं पण आहेत। तर तुम्हाला नेचर लवर जर तुम्ही असणार ना, तर नक्की या स्पॉटला व्हिजिट मारा मित्रांनो। आणि या स्पॉट बघण्यासारखं आहे। आणि आपण डायरेक्ट आता भेटूया बरोंडा देवी मंदिर, त्या ठिकाणी आपण डायरेक्ट भेटूया। तर मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनला लगभग पोहोचलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता ते समोरच बरोंडा देवी मंदिर आहे। आणि हे आजूबाजूला आहेत ना घरं पण आहेत, लोक राहतात पण इकडे। जसं तुम्ही बघू शकता समोर एक घर आहे, तर समोरच हे बघा बरोंडा देवी मंदिरचा गेट आलेला आहे। अजून थोडं चालायचं इथून पुढे। हे बघा समोर दिले बरोडा माहुली देवस्थान। तर हे गेट आहे, मेन गेट, रेड कलरचं गेट आहे। सुंदर प्रकारे गेट, पूर्ण मोठ्या जंगलामध्ये हे गेट ह्या लोकांनी बांधलेलं। तर मित्रांनो जसा गेट संपेल ना, गेट तुम्ही रेड कलरचा जो गेट आहे मंदिराचा, तो तुम्ही पार केला तर बघा हा इथपर्यंत येऊन तुम्ही पोहोचणार। तर तुम्हाला शिडा लागतील, त्या बघा शिडा दिसतात आहे। त्या शिड्या किती आहेत आय डोंट नो। त्या शिडा चढत तुम्हाला मंदिराचं दर्शन घ्यायचं। तर मित्रांनो ह्या शिडा लागतील तुम्हाला। तर ह्या शिडा चालत चालत तुम्हाला प्रवास करायचा मंदिराच्या बरोडा देवी मंदिर इथपर्यंत। म्हणजे मंदिराच्या दर्शनाबद्दल माहिती लिहिलेली आहे। बरोडा देवी मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 6 ते दुपारी 1 वाजता। अच्छा, नंतर दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत बंद असते। संध्याकाळी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहील। मंदिर व गडाच्या आवारात स्वच्छता ठेवावी। मंदिर गडाच्या आवारात ही सगळी माहिती लिहिलेली आहे। पार्ट मला ह्याच्यामधलं हे वाटलं की मंदिराच्या आवारातील कुठलेही झाडे फुले तोडू नयेत। तर हे बघा वडाचं झाड लागेल तुम्हाला येताना समोरच, सुंदर वडाचं झाड आहे एकदम।
आजूबाजूला आवाज आहे का तुम्ही पक्ष्यांचा? तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत ऑलमोस्ट जवळ. हे तुम्हाला व्हाईट कलरचं खालून दाखवलेलं ना, हे व्हाईट कलरचं स्पॉट आहे, जे मंदिर आहे तर हेच आहे. आणि मित्रांनो शिड्या भरपूर आहेत, शिड्या थोडा जास्तच आहेत. मी चालून थकलो. मित्रांनो इकडे वरती आलात ना तुम्ही, इथून पूर्ण तुम्हाला विरार दिसेल. हे बघा पूर्ण विरार दिसेल इकडून. एवढं मंदिर आहे वरती आहे. ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो हे आतमध्ये आहे बरोंडा देवी मंदिर. आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो मी आहे ना एंड इथंच करतो, कारण आय थिंक अशा दिवशी आलो ना, ज्या दिवशी आतमध्ये मंदिर बंद आहे अशा दिवशी आलो आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवायचं होतं. श्री बरोडा आई चौदवतो असं लिहिलेलं आहे एकदम. तर असं मंदिर आहे समोर, बघू शकता तुम्ही. आणि आजूबाजूला पूर्ण विरारीचं हिरवं निसर्गार वातावरण.